स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी सहकाराच्या माध्यमामधून श्रीगोंद्यामध्ये नंदनवन फुलवलं आणि त्यांचाच वसा आणि वारसा पुढे नेत सध्या अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे हे काम करतात। कोणत्याही सत्तेची आणि पदाची अपेक्षा न ठेवता नागवडे कुटुंब अविरतपणे काम करत आहे। एक सक्षम महिला कशी असावी याचं उदाहरण दीपाली कणसे या तरुणीनं अतिशय योग्य शब्दामध्ये मांडलंय। अनुराधा नागवडे यांनी तालुक्यामध्ये महिलांचं मोठं संघटन तयार केलंय। महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत। मुलींच्या शिक्षणाची सोय, राहण्यासाठी वसतिगृह, शिक्षित मुलींसाठी रोजगार मेळावे आयोजित करत एक सामाजिक बांधिलकी जपली आहे, असं दीपाली कणसे यांनी म्हटलंय। यावेळी विधानसभेमध्ये तालुक्यातील महिला आमदारच आपण पाठवू असा विश्वास दीपाली कणसे यांनी बोलताना व्यक्त केलाय। नमस्कार, मी दीपाली भगवानराव कणसे। असं म्हणतात, फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची किंवा मोडण्याची भीती वाटत नसते, कारण त्याच्या पंखावर ठाम विश्वास असतो। अगदी त्याचप्रमाणे बापूंनी आपल्या मनगटाच्या जोरावर या श्रीगोंदा तालुक्यात नंदनवन फुलवण्याची किमया करून दाखवली। सत्ता आणि पदाची अपेक्षा न ठेवता जिद्दीनं आणि चिकाटीनं काम केलं आणि त्यांच्याच कार्याचा, सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन अनुराधाताई नागवडे असतील, राजेंद्रदादा नागवडे असतील, दीपक शेठ नागवडे असतील, हे समर्थपणे काम पुढं त्यांचं चालू आहे। आणि सध्या विधानसभेची धामधूम सुरू आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर स्त्री ही कुठेच कमी नसते। तिला जर संधी मिळाली तर ती नक्कीच आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवते। अनुराधाताईंचा आपण पाहिलं तर बाई पण भारी देवा हे फक्त म्हणून चालत नाही, तर त्यासाठी त्याला कर्तबगारीची जोडही द्यावी लागते आणि अशीच कर्तबगारीची जोड आमच्या अनुराधाताईंनी दिलेली आहे। अनुराधाताईंनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये महिलांचे मोठे संघटन तयार करून महिला बचत गट मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे। महिलांचे संघटन उभे करून महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी त्या नेहमीच पाठबळ देत असतात। तालुक्यामध्ये अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या। महिलांना, मुलींना शिक्षण घ्यावं ते तालुक्यातच घेता यावं यासाठी त्यांनी सोय केली। त्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहाचीही सोय केली। एवढंच नव्हे तर आमच्या महिला फक्त मुलींनी शिक्षण घ्यावं आणि घरात बसावं एवढंच नव्हे तर मुलींनी स्वयंपूर्ण व्हावं यासाठी दरवर्षी त्या रोजगार मेळाव्याचंही आयोजन करत असतात। एवढंच नव्हे तर आमच्या महिला यांनाही लाडक्या बहिणीचे दर महिन्याला 1,500 रुपये येऊन आमच्या महिलाही स्वयंपूर्ण होत चाललेल्या आहेत। एवढंच नव्हे तर आपण पाहिलं तर कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये जेव्हा देशाची जनता ही भयभीत झाली होती, तेव्हा तालुक्यातील कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे हे न पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला 10-10 हजाराची मदत केली। तालुक्यात औषध फवारणी केली, औषधाचे वाटप केले। एवढंच नव्हे तर कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये आधुनिक कोविड सेंटर उभे करून हजारो लोकांचे प्राण वाचवले। आपण पाहिलं तर गेल्या 2 वर्षापूर्वी चिपळूण आणि महाड ही शहरे अतिवृष्टीने पाण्याखाली गेली होती। लोकांचं अतोनात नुकसान झालं होतं। तेव्हा केवळ मानवतेच्या भावनेतून तेथील लोकांसाठी अनुराधाताईंनी 10 लाखाची मदत पाठवली। सर्व काही फक्त राजकारणासाठी करायचं नसतं, आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो हे बाळकडू बापूंनी आपल्या वारसांना दिलेलं होतं। कुणी केव्हा आणि कुठे जन्माला यावं हे आपण कोणीही ठरवू शकत नाही। हे संपूर्ण अधिकार हा नियती आणि निसर्गाला आहे। आपण पाहिलं तर जिद्द, चिकाटी याच्या जोरावर अनुराधाताई आपलं कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहेत। पुरुषार्थ हा फक्त पुरुषच गाजवू शकतात असं नाही, तर स्त्री देखील आपल्या कर्तृत्वाने पुरुषार्थाची मानकरी ठरत असते। खऱ्या अर्थानं मी त्यांच्या पराक्रमास सलाम करते। इतिहासात आपण पाहिलं तर एक महिला देशाची राष्ट्रपती, पंतप्रधान, महिला अशा विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। आपली मुलगी आपण इंजिनियर, डॉक्टर, वकील, पत्रकार अशा बहुसंख्य स्वरूपात पाहत असतो, तर एक महिला आमदार झाली तर आपल्याला नवल वाटायला नको। आपण पाहिलं तर अनुराधाताई नागवडे या स्त्री म्हणून अबला नाही तर सबला आहेत आणि उद्याच्या निवडणुकीत त्या विरोधकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, कारण बांगड्यांचं ओझं पेलवणारं हे मनगट
वेळप्रसंगी हातामध्ये समशेर सुद्धा उचलू शकतं आणि आता समशेर बाहेर काढायची हीच खरी वेळ आहे. त्यासाठी आमच्या समस्त महिला वर्गानं त्याचं स्वागत करावं आणि अनुराधाताईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि विधानसभेत आमचा एक तालुक्यातील एक महिला आमदारच पाठवू अशी ग्वाही देते. धन्यवाद. तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही ही मी आमच्या समस्त महिला वर्गाच्या वतीनं ग्वाही देते आणि विधानसभेत आम्ही महिलाच आमदार पाठवू असा आशावाद व्यक्त करते. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.